तो कैसे हो मेरे दोस्तों। मैं आपका स्वागत करती हूँ हमारे इस लेक्चर में, जिसमें हम पढ़ने वाले हैं इतिहास लेखन इन पाश्चात्य परंपरा। मैं स्वागत करती हूँ आपका हमारे चैनल पे संकल्प JNSP। तो आज मैं आपको पढ़ाऊंगी ये चैप्टर मराठी में। तो आपको तो ये डाउट आ ही गया होगा कि मैं ये मराठी में क्यों पढ़ाऊंगी। तो मैं इसलिए इसको मराठी में पढ़ाऊंगी क्योंकि इसकी आंसर राइटिंग आपको मराठी लैंग्वेज में करनी है, और मैं आपको हिंदी में पढ़ाऊंगी तो आपको वो हिंदी में समझ में आएगा। तो इससे क्या होगा कि आपकी आंसर राइटिंग में थोड़ी सी प्रॉब्लम हो जाएगी। तो इसीलिए मैं आपको ये चैप्टर या फिर ये सब्जेक्ट पूरा मराठी में पढ़ाऊंगी। तो क्या आप इंटरेस्टेड हो मेरे साथ ये चैप्टर और ये सिलेबस मराठी में पढ़ने के लिए? तो लेट्स गेट स्टार्ट विथ मराठी और इतिहास लेखन इन पाश्चात्य परंपरा। तो अभी मैं इस चैप्टर के मोस्ट इम्पॉर्टेंट जो टॉपिक है, जो हर साल कभी ना कभी तो पूछती ही है, तो ये चैप्टर के मोस्ट इम्पॉर्टेंट टॉपिक्स में आपको पढ़ाऊंगी। तो चलिए परंपरा। तो अभी मैं इस चैप्टर के मोस्ट इम्पॉर्टेंट जो टॉपिक है, जो हर साल कभी ना कभी तो पूछती ही है, तो ये चैप्टर के मोस्ट इम्पॉर्टेंट टॉपिक्स में आपको पढ़ाऊंगी। तो चलिए मराठी में पढ़ने के लिए आप रेडी हैं? क्या आप एक्साइटेड है? अगर है तो चैनल को सब्सक्राइब कर दीजिए, क्योंकि इस तरह के न्यू इनिशिएटिव लेके मैं आपको एक अलग अंदाज से कुछ ना कुछ नया सिखाने की और कुछ नया सीखने की कोशिश करूंगी। चला तर मग सुरू करूया आजच्या मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिकच्या सिरीज 1ला। तर फर्स्ट टॉपिक आपण बघणार आहोत वॉल्टेअर, त्यानंतर कार्ल मार्क्स, आणि त्याचनंतर ॲनलस प्रणाली, आणि त्याचनंतर मोस्ट इम्पॉर्टंट राहील स्त्रीवादी इतिहास लेखन। चला तर मग सुरू करूया या मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिकच्या सिरीजमधल्या फर्स्ट लेक्चरला। तर तुम्ही इंटरेस्टेड आहात? तर वॉल्टेअर याचा जन्म 1694 मध्ये झाला। जसं आपलं जन्माचं नाव वेगळं असते, म्हणजे आपल्या रेकॉर्डवर नाव वेगळं असते ना, आपल्याला लोक वेगळे नावाने बोलवतात, त्याच प्रकारे याचं जन्माचं नाव होतं फ्रान्स मरी ऑरुये, आणि तसंच त्याला एका टोपण नावाने वॉल्टेअर अशा नावाने संबोधलं जात होतं। हा फ्रेंचमध्ये होता, याचा जन्म फ्रेंचमध्ये झाला। त्याने इतिहास लिहिताना तत्कालीन समाजाचा, परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टींचा विचार व्हायला हवा हा विचार मांडला। कारण इतिहास लिहिताना फक्त आपण झालेल्या घटना नाही, तर त्या काळातील परंपरा, व्यापार कशा प्रकारचा होता, आर्थिक व्यवस्था कशी होती, आणि शेती कोणकोणते शेतीमध्ये पिकं पिकवल्या जात होते, त्यांना त्यांच्यात प्रॉफिट कशा प्रकारे होत होता, यांचाही विचार करणे इतिहास लेखनात महत्त्वाचा मानला जावा हा त्यांनी विचार मांडला। आणि इतिहास लिहिताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा, म्हणजे त्या काळीन लोकांची विचारसरणी कशा प्रकारे होती हा विचार त्याला इतिहास लिहिताना घ्यावा, हा त्याला खूप महत्त्वाचा वाटला। म्हणून वॉल्टेअर हा खूप जगप्रसिद्ध इतिहास लेखक म्हणून मानला जात होता। त्यानंतर त्याचा मृत्यू 1778 मध्ये झाला। संकल्प घेतो आम्ही, सफलता घ्या तुम्ही, याच एनर्जेटिक सोबत घेऊया आपण नवीन टॉपिक, जो की आहे कार्ल मार्क्स। याचा जन्म 1818 मध्ये झाला, आणि त्याने 19व्या शतकाच्या शेवटी एक विचारधरणी मांडली, आणि त्या विचारावरून एक नवीन प्रणाली उदयास आली, ज्यामध्ये असा विचार होता की इतिहास हा अमृत कल्पनांचा नसून हा जीवित माणसाचा असतो। म्हणजेच काय, इतिहास हा मृत कल्पनांचा नसून हा जीवित माणसाचा असतो। म्हणजेच काय, इतिहास अशाच व्यक्तीचा लिहिला जातो, अशाच गोष्टीचा लिहिला जातो की जी घटना अजूनपर्यंत कधीच घडली नाही, अशाच गोष्टींचा, अशाच भावनांचा, अशाच व्यक्तिमत्वाचा इतिहास लिहिला जातो। म्हणून हा विचार खूप प्रसिद्ध झाला। दररोज एक ॲपल खाल्ल्याने आपण डॉक्टरांपासून दूर होतो, त्याच प्रकारे दररोज एक छोटासा किंवा एक टॉपिक कंप्लीट केल्याने आपण फेल होण्यापासून दूर होतो। तर याच ॲपलवरून आपण घेऊया ॲनलस प्रणाली। 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये ॲनलस प्रणाली उदयास आली, आणि ही प्रणाली फ्रेंच इतिहासकारामुळे उदयास आली असेही म्हणता येईल, आणि हिचा विकास सुद्धा फ्रेंच इतिहासकारामुळेच झाला हे म्हणायला हरगिज नाही। स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी। तशाच प्रकारे तुम्ही इतिहास खूप मोठा, खूप चांगला लिहिला, त्याला महत्त्व नाही, पण त्यामध्ये स्त्रियांच्या कार्याचे तुम्ही उल्लेख केला नाही, तर त्या इतिहासालाही काही अर्थ नाही। म्हणून आता आपण जाणून घेऊया स्त्रीवादी इतिहास लेखन। ही संकल्पना पुढे येण्यामागचे सर्वात महत्त्वाचे कार्य कोणी केले, तर सीमा द बोवा हा फ्रेंच इतिहासकार होता। याने
पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला आणि स्त्रियांच्या जीवनातील विविध पैलूंचा सविस्तर विचार व्हायला हवा हा विचार पुढे आणला. 1990 नंतर स्त्रियांचा स्वतंत्र सामाजिक वर्ग म्हणून इतिहास लिहिण्यावर भर दिला. म्हणजे स्त्रियांच्याही इतिहासावर तेवढाच वाटा आहे जेवढा बाकी सर्व गोष्टींवर आहे. म्हणून स्त्रीवादी इतिहास लेखन हा एक महत्त्वाचा टॉपिक इतिहास लेखनात आणला गेला आणि हा एक महत्त्वाचा विचार पण सुद्धा बनला. तर चला मग आपण याच टॉपिकसोबत कंप्लीट केले आहे इतिहास लेखन आणि पाश्चात्य परंपरा याचे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक. तर तुम्हाला जर का या चॅप्टरचा लॉंग व्हिडिओ हवा असेल, कंप्लीट व्हिडिओ, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि अशासारख्या मोस्ट इम्पॉर्टंट सिरीजमध्ये मी तुमचं स्वागत करते. नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट चॅप्टरवर राहील आणि तो लवकरच तुम्हाला मिळेल. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा जर का व्हिडिओ आवडला असेल तर. बाय बाय, टाटा, सी यू.